गाइस वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही म्हणजे मी, श्रद्धा, दीदी, सिद्धी आणि मीका आम्ही चौघींनी ठरवलं आहे की आम्ही नेहमी घरी कोण नसलं तर आम्ही बाहेरून ऑर्डर करतो. आली तेल घेऊन आली. आम्ही असं कोण नसेल तर बाहेरून ऑर्डर करतो, पण ह्यावेळेस आम्ही नवीन काहीतरी ठरवलं आहे की आम्ही आमच्याच स्वतःच्या हाताने बनवायचा मेन्यू मीका सांगेल. सो मीका आपण काय काय बनवणार? आज आपण पनीर चिली बनवणार आहे, हक्का नूडल्स आणि मोमोज. सगळं व्हेज, प्रॉपर व्हेज. कारण का श्रावण चालू आहे आणि दीदीच्या घरी गणपती येणार आहे. सो आम्ही आता नॉनव्हेज नाही बनवत आहे, पण आम्ही म्हणजे आमचं एक आहे की बाहेर काय खाल्लं तर नॉनव्हेज खायचं, पैसे वेस्ट नाही गेले पाहिजे. व्हेजमध्ये पैसे वेस्ट गेले असं वाटतं आम्हाला. हां, कारण का ही मुलगी व्हेज आहे. व्हेज काय प्युअर व्हेज आहे. तू लॉलीपॉप तर खातेच ना? चिकन लॉलीपॉप नाही खात, मग तू मच्छी काय? खाते फक्त. ही मच्छी खाऊन ही बोलते की ही प्युअर व्हेज आहे. बघा, हिपोक्रेसी ॲट पीक. पुढे बघा, आमची पीठ मळणारी आहे, प्रो आहे ती त्याच्यात. रोज काकी हिलाच पीठ मळायला लावतात. चला लेट स्टार्ट. चला तर मग करूया. ती सुरुवात ही आहे. आमची लाईट बंद झाली आहे. नेहमी आमच्यावरच असं का होतं? गेली ही लाईट. असं कुठे मारते? अर्धीच येते तुमची लाईट. नाही, गेली लाईट. ब्रव आपण करू शकतो दीदी. घे, तूच पीठ मळणार. मला हे हवंय, कांदा आणि शिमला मिरची आपण आणलेल्या मगाशी. आता हे सतत चालूच असणार तर किती वेळा हाय करणार आहे. ही बघा, ही केस विंचरते आणि ही कॅमेरा पासून पळते. तू मेरे को पप्पी कैसे दी रे हाथ में? हाँ, चावल. दीदी तुला दीदी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मधलं समजत नाही तुला? तू हाय कोणती बोलणार आहेस आमच्या प्रेक्षकांना? तू काय बनवणार आहेस? मी बनवणार आहे सिद्धी गोंधळ. सिद्धी आमच्या ग्रुपमध्ये फक्त ब्युटी ऍड करते. तिला काम काही येत नाही ना सिद्धी. जमत नाही. ते पण अशी राहायला लागली आहे. दीदी पीठ मळणार आहे, ही पनीर चिली बनवणार आहे, मी मोमोची फिलिंग बनवणार. इथे सुरू केलंय आमच्या पीठ मळणाऱ्यांनी. आणि काय करते तू? कांदा कापते, पनीर चिली. मी का तू एवढ्या प्रेमाने कधीच नाही बोलत. खरा आवाज येऊ दे तुझा. कांदा कापते. हा, कांदा कापते असं नाही आवडत. सो आता मी इथे काय नाही करत आहे. मला फक्त त्या दिवशी हिच्या आणि हिच्या बहिणीची लिजिट भांडणं झाली. सगळे असं माळं झाले की काय झालंय नक्की, एकमेकींना असं कुदवत आहेत. मीकाने तिला ती एक शब्द बोलली की मीकाने 2 फटके मारले तिला. काय भाई? हा बोल दीदी, बोल. फ्राईड वालेच करायचे. येस. हा, मग तुला भांडी घासायची जास्त इच्छा आहे तुला? ही मम्मी ना काय पण काय बोलते काकींना? वाका जोरात थापटते तिची. झालाय गोळा. भाजी इन प्रोसेस. आणि ही काहीच नाही काम करत आहे. तिला फक्त कांदा कडू लागतो म्हणून रडते. मी पण कापते बघा. तो आता इथे मी पनीर थोडं म्हणजे त्याच्यावरचा बॅक्टेरिया वगैरे जाण्यासाठी आम्ही नेहमी करतो असं की गरम पाणी करतो, त्याच्यात पनीर थोड्या वेळ टाकून ठेवतो. आता तसं मी इथे करते. आणि आता आम्ही मोमोजची तयारी स्टार्ट करतोय. मीका पनीर चिली करणार, तिची स्पेशालिटी आहे ती. आणि दीदी किसते आहे आणि ही कांदा कापते, रडते पण. आणि हिचं पण काहीतरी चालूच आहे. परत प्रेमाने बोलली. हा. तो इथे दीदी आणि मी मोमोज स्टार्ट करतोय. मोमोजची फिलिंग इथे बेसिकली कोबी आणि कांदा, काय बोलले मी, कोबी आणि गाजर ग्रेट करून ठेवलं आहे. सिद्धी पनीर ग्रेट करते आणि कोथिंबीर कापते. सो दीदी आता तू कर. आता थोडंसं ना, गॅस बंद झाला नाही ना? आता इथे आम्ही बनवत आहे मोमोजची फिलिंग. आधी कांदा आणि लसूण परतून घेतला. मग आता थोडा कोबी आणि गाजर ग्रेट केलेलं टाकतोय. मग त्याच्यात थोडं मीठ मिरची आपलं बेसिक टाकेल. मग सोया सॉस वगैरे
असं सगळं टाकेल. मी काय अजून अशी कुक करणारी ब्लॉगर नाही आहे. मला आता आम्ही जस्ट शिकतोय, वर्क इन प्रोग्रेस आहे. आम्ही जस्ट डेली ब्लॉगिंगसाठी. बट आजचं स्पेशल आहे म्हणून कोण नाही म्हणत. नाही तर आम्ही नुसतं आयतं खातं माहिती आहे ना. जाऊ दे आता, नंतर आता एवढं नोची. आता मोमोजची फिलिंग झाली आहे मास्टर शेफ श्रद्धामधने. आता हे झाली आहे. इथे नूडल्स आम्ही बॉईल व्हायला ठेवलेत. त्याच्यानंतर नूडल्सचा मसाला वगैरे ते सगळं XYZ बनवणार. आणि इथे सिद्धी आहे का? इथे सिद्धी नूडल्ससाठी भाज्या कापते. काय बोलू, स्टार्ट केलं. आता आमची मिकू इथे पनीर फ्राय करते. कशासाठी माहिती आहे तुम्हाला? पनीर चिलीसाठी. मग तू हे तेल यूज केलंस आणि मग ते परत तू कशात काढणार? चांगलं राहणार ते. एवढं हळू नको बोलू आम्हाला. तुझं चांगलं राहणार ते, नाही खराब होणार. सिधी ते गॅस आहे. इथे आता मोमोजचं चालू झालंय. दीदी मला लाटून देणार आहे आणि मी ते शेप्स बनवणार आहे. असं काय नाही. आणि मग नंतर ते फ्राय करून खूप टेम्पटिंग वाटतं यार. आमची फिलिंगच एवढी टेम्पटिंग वाटते ना गाईज. आपण दीदी आपल्याकडे ऑप्शन बी आहे. आपलं करिअर नाही चाललं तर आपण हे करू शकतो. काय टेम्पटिंग आहे माहिती आहे फिलिंग. केलेले शेप्स आहेत. नाही ते आमच्या मॅडम सिद्धी करतात. हे हात काढ एक मिनटं. नॉईस. इथे नूडल्सच्या भाज्या आणि याचं पनीर चिली. आणि आता मी एखादी अख्खी विनेगरची बॉटल एवढी भरलेली बॉटल सगळी सांडून दिली खाली. आणि हे सगळं साफ तूच करणार आहेस. नूडल्स झालेत, चिकट झालेत पण. आणि देसी पनीर चिली. सध्या आता रेस्टॉरंट कधी ओपन होतोय आपला? उद्याच. आता इथे सिद्धी फ्राय करते आणि हे सगळे स्टीम होणार आहे. थोडंसं पीठ टाकून बघ. हळू टाका. एवढं वरून दोनच तळ. हे बघ एकदम पातळ आहे. अगं तिने हे पुसायला घेतलं वाटतं. किचन नाही ना. अजून एक टाकू का? सोया सॉस पडलेला. अजून एक टाकू का? हा टाक. बाई मला भीती वाटते, वाकडा पडला. फायनली आमचं सगळं झालंय. असं टेम्पटिंग. कसं वाटतं तुला एवढी मेहनत करून? तुला एकदम भारी, वर्थ इट. आणि खूप भूक लागली. आता खूप भूक लागली. आवरा पटापट, सर्व करा. स्टीम मोमो खाऊन बघते. कोणाला मेयोनीज हवंय तर खावा. तुम्हाला मेयोनीज ना इतकं टेस्टी झालं ना. असं बाई असं बाहेर खाल्लंच असणार आहे. तुम्ही कोणी बघा, म्हणजे तुम्ही नाही बघू शकत. तुम्ही बघू शका, तुम्ही खाऊ नाही शकत.